पुणे जिल्ह्यातील केसनंद ग्रामपंचायत घनकचरा प्रकल्प आणि घनकचरा प्रकल्प टेंडरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा आहे। पंचायत समितीचे सदस्य कुशल सातव यांनी या संदर्भात आरोप केलाय। त्यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पुण्याजवळील केसनंद ग्रामपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पामध्ये कोट्यावधीचा घोटाळा झाल्याचा आरोप पंचायत समितीचे सदस्य सातव यांनी केलेला आहे। पुणे जिल्ह्यातील ही केसनंद ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतमध्ये ज्या माध्यमातून कचरा प्रकल्प मध्ये जो घनकचरा प्रकल्प राबवण्यात आला, या सगळ्या टेंडरमध्ये घोटाळा झाला। हा नेमका घोटाळा कसा झाला, पण थेट पंचायत समितीचे सदस्य आहे सातव। आमच्या ग्रामपंचायतमध्ये गेल्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये 2,11 लाखापेक्षा अधिक हा खर्च दाखवला गेलेला होता। ज्यावेळी आम्हाला संशय आला की हा भ्रष्टाचार असल्याचा आम्हाला ज्यावेळी संशय आला त्यावेळी आम्ही माहितीच्या अधिकाराखाली सगळी माहिती मागवली। तर माहिती मागवली असताना त्यांनी सगळी डुप्लिकेट माहिती आम्हाला दिलेली आहे। करार जे केलेले होते ते चुकीच्या पद्धतीने केलेले आहेत। त्यांनी करारानुसार असं दाखवलं की एप्रिलमध्ये काम करायचंय आणि ते काम डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी झालंय असं त्यांचं सांगणं त्यांचं तसं येतंय, पण डॉक्युमेंटली तसं काम नाहीये। जे नोव्हेंबर आणि डिसेंबरला निविदा दिलेल्या होत्या तर त्या निविदा सुद्धा एप्रिलची नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या पेपरमध्ये एप्रिलची पानं घातली आणि त्याच्यामध्ये त्या निविदा दाखवल्या, तेही डुप्लिकेट काम केलेलं आहे। प्रोसिडिंग बॅकडेटेड जाऊन सगळं चुकीच्या पद्धतीने प्रोसिडिंग लिहिलेलं आहे। जिथं प्रोसिडिंग वरती बुकवरती जे छापील नाव असतं त्याच्यावर सुद्धा यांनी लिहायचं सोडलेलं नाहीये, सगळ्यांनी मिळून हे केलेलं आहे। ज्यावेळी आम्ही ह्याची तक्रार बीडीओंकडे केली, सीओंकडे केली, मासिक सभेमध्ये हे विषय मांडत होतो, तर आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला न्याय भेटल, पण त्यांनी काय केलं की बाबा ज्यावेळी आम्ही ह्या पाठपुरावा केला तर असं निदर्शनास आलं की ह्याच्या मागे बीडीओचा पण आणि सीओ गजानन पाटील सुद्धा यांना पाठीमागे घालतात, त्यांचं पण त्याच्यात हात असल्याचं एक निष्पन्न होतं। कॅमेरामॅन तुषार समी, चंद्रशेखर भांगे, लोकशाही न्यूज, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।